आणि शिरूर मधलं चित्र आपण बघितलं तर पुन्हा एकदा अमोल कोल्हे हेच संसदेत जाणार असं दिसतंय। राष्ट्रवादी एसपीचे अमोल कोल्हे हे जिंकणार असं लोकशाही मराठीचा एक्झिट पोल सांगतोय। तर शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये गेलेले होते, पण तरी सुद्धा त्यांना आता खासदारकी इथं मिळवता आलेली नाही असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर बारामतीमध्ये आपण चित्र बघितलं तर इथं नणंद विरुद्ध भावजय लढत झालेली होती, पण भावजय जिंकणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या पारड्यामध्ये ही जागा आपल्याला पडताना दिसून येते, त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी ही जागा दिसतेय। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे ज्या महासंसद रत्न राहिलेल्या आहेत आणि संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं, पण त्या हरताना दिसत आहेत। साताऱ्याचं चित्र आपण बघितलं लागवी तर या ठिकाणी राष्ट्रवादी एसपीचे शशिकांत शिंदे हे जिंकणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्या विरोधात असले उदयनराजे भोसले हे मात्र हरणार असं दिसतंय। भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचा चंग आपल्याला पाहायला मिळाला होता। दरम्यान लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।